नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर थंबनेलवर तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण GTD या सब्जेक्टचं रिव्हिजन घेणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळा GTD सब्जेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर चला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट युनिटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले बेसिक स्टार्टिंग करूया आपण क्लासिफिकेशन पासून. ओके, बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले नेमकं आपल्याला काय डिस्कस करायचं बघा, थर्मल अँड हायड्रो पॉवर प्लांट. बरोबर आहे. आता थर्मल पॉवर प्लांट आणि हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे काय, आता बेसिक पासून तर जास्त डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करता येणार नाही, पण ओव्हरव्ह्यू बघूया. बघा आपल्याकडं एनर्जी सोर्सेस कोणकोणते आहेत, रिन्युएबल एनर्जी सोर्स आणि दुसरा कोणता आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. बरोबर आहे. तर रिन्युएबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, सोलार आहे, वाइंड आहे, हायड्रो आहे, बरोबर आहे, बायोमास आहे, जिओथर्मल आणि टायडल. ओके. आणि नॉन रिन्युएबल मध्ये कोणकोणते येतात, कोल असेल, पेट्रोलियम असेल, नॅचरल गॅस असेल आणि न्यूक्लिअर असेल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला सगळ्यात फर्स्ट वाला जो असेल किंवा आपण एक महत्वाचा जो डिस्कस करणार आहोत म्हणजे थर्मल पॉवर प्लांट. ओके. तर थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण TPP. ओके. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण फक्त ओव्हरव्ह्यू डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये बघा साईट सिलेक्शन काय काय असेल. ओके. त्याच्यानंतर लेआउट मध्ये काय काय असेल आणि वर्किंग कशी असेल. क्लिअर आहे. ते शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करूया. साईट सिलेक्शन मध्ये काय काय पाहिजे आपल्याला, नियर कोल सोर्सेस पाहिजेत, बरोबर आहे. त्यानंतर वॉटर सप्लाय अवेलेबल पाहिजे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि अवे फ्रॉम पॉप्युलेशन असेल. बरोबर आहे. अवे फ्रॉम पॉप्युलेशन का, की त्याच्यापासून जे प्रदूषण वगैरे होत असेल ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. ओके. आणि फ्लॅट लँड असेल, कारण लँड जर फ्लॅट नसेल तर तुम्हाला कॉस्ट किंवा तिथे जे प्रोडक्ट सेटअप करायचं असेल त्यासाठी तुम्हाला कॉस्टली जाऊ शकतं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता लेआउट मध्ये काय काय असतं, कोल हँडलिंग असेल, बरोबर आहे, कोल हँडलिंग प्लांट असेल, त्याच्यानंतर बॉयलर असतो, त्याच्यानंतर टर्बाईन असतो, त्यानंतर कंडेन्सर, त्यानंतर कूलिंग टॉवर आणि फीड वॉटर सिस्टीम, आणि लास्टला काय असेल तुमचा जनरेटर. ओके. आणि वर्किंग जे असेल ते वर्किंग आपली सिंपल एकदम, तो कशामध्ये कन्वर्जन करतो, टू कन्वर्ट्स केमिकल एनर्जी ऑफ कोल, हीट, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल. म्हणजे काय करतो, तो कोल जो असेल त्याचं कशामध्ये कन्वर्जन करतो, हीट मध्ये वायझिंग बॉयलर, नंतर त्याचं मेकॅनिकल मध्ये स्टीम थ्रू आपण त्याला मेकॅनिकल एनर्जी तयार करतो, आणि त्याचं कशामध्ये करतो, जनरेटर थ्रू एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात आलं. ओके. आता मेजर ऑक्झिलरी मेन इक्विपमेंट कोणकोणते असतील त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला आहे बॉयलर. ओके. आता हा बॉयलरचं नेमकं काम काय असतं ते थोडं आपण शॉर्ट मध्ये बघूया. त्याच्यामध्ये काय असतं, फायर ट्यूब, दुसरं काय असतं, वॉटर ट्यूब. बरोबर. फायर ट्यूबचं काम काय, हॉट गॅसेस पास थ्रू ट्यूब्स यूज इन स्मॉल प्लांट्स. बरोबर आहे. म्हणजे सरळ काय, की हे जे असेल फायर ट्यूब पुढे वापरले जातात स्मॉल प्लांट्स मध्ये. ओके. आणि वॉटर ट्यूब जे असेल तिथे कायसाठी वापरतो आपण, वॉटर सर्क्युलेट्स इन ट्यूब्स युजिंग लार्ज प्लांट. म्हणजे लार्ज प्लांट साठी आपण काय वापरतो, वॉटर ट्यूब. आणि जर समजा छोटे छोटे प्लांट असेल तिथे कोणतं वापरतो आपण, फायर ट्यूब, आपण बॉयलर वापरतो. ओके. त्याच्यानंतर हीट रिकव्हरी सिस्टम मध्ये कोणकोणते पार्ट येतात त्याच्यामध्ये बघा, मेन 3 आहे. एक म्हणजे इकॉनोमायझर, दुसरा असेल सुपर हीटर, आणि तिसरा असेल एअर प्री हीटर. ओके. आता हे तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहे की इकॉनोमायझरचं काम काय, किंवा सुपर हीटरच्या तिघांचं शॉर्ट मध्ये फंक्शन दिलं. इकॉनोमायझरचं फंक्शन काय, हीट स्पीड वॉटर युजिंग फ्लू गॅसेस. ओके. त्याच्यानंतर सुपर हीटरचं काय, इन्क्रीज टेम्परेचर ऑफ स्टीम. स्टीमचं टेम्परेचर वाढवण्याचं काम काय करतो, सुपर हीटर. आणि एअर प्रीहीटर काय करतो, हीट्स एअर फॉर बेटर कॉम्बिशन. ओके. हे तिघांची शॉर्ट मध्ये मी तुम्हाला फंक्शन दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, हायड्रो पॉवर प्लांट. ओके. आता हायड्रो पॉवर प्लांट मध्ये आपण काय काय बघायचे, त्याच्यामध्ये पण सेम सिमिलर लाईक दॅट, साईट सिलेक्शन काय असेल, लेआउट आणि वर्किंग आपण त्याची बघूया. त्याच्यामध्ये बघा साईट सिलेक्शन मध्ये काय काय असेल, हाय रेनफॉल पाहिजे. ओके. त्यानंतर वॉटर हेड, स्ट्रॉंग फाउंडेशन, आणि नियर बाय लोड सेंटर. ओके. नियर बाय लोड सेंटर मध्ये तुम्हाला तिथं इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल. क्लिअर आहे. त्यानंतर त्याच्या लेआउट मध्ये काय काय असेल, एक डॅम असेल, डॅम नंतर सेकंड येतो पॉईंट स्टॉक, त्यानंतर डायरेक्ट टर्बाईन, त्यानंतर जनरेटर, आणि त्यानंतर टेल. लक्षात आलं. ओके. आणि याचं जर फंक्शन असेल तर बघा, पोटेन्शियल एनर्जी असेल वॉटरची, ती कशामध्ये कंट्रोल करतो, मेकॅनिकल मध्ये, आणि त्याच्यानंतर कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल मध्ये. एकदम शॉर्ट मध्ये पूर्ण तुम्हाला ओव्हरव्ह्यू करतो. ओके. त्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. हायड्रो पॉवर प्लांटचे क्लासिफिकेशन कशावरून ठरवत असतात आपण ते बघू. बघा, रन ऑफ रिव्हर विदाउट पॉन्डेज, म्हणजे नो स्टोरेज आणि फ्लो डिपेंडेंट. म्हणजे सरळ काही आपण पाणी स्टोअर करतो का नदीमध्ये किंवा रिव्हर मध्ये, आपण ते हायड्रो पॉवर प्लांट सेटअप करू शकतो, किंवा रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज. ओके. म्हणजे तिथे आपण स्टोअर करू शकतो, त्यानंतर स्टोरेज फॉर डेली व्हेरिएशन. आणि रिझर्व्हर टाईप मध्ये काय काय असतं,
लार्ज डॅम विथ स्टोरेज आणि पंप स्टोरेज मध्ये काय असतं वॉटर पंप पॅक ड्युरिंग लो लोड. लक्षात आलं? ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण डिफरन्स बिटवीन बघू थर्मल पॉवर प्लांट आणि हायड्रो पॉवर प्लांट. त्याच्यामध्ये मेन डिफरन्स काय काय असेल बघा. हा असेल थर्मल पॉवर प्लांट आणि हा हायड्रो. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये इनपुट काय असेल कोल किंवा ऑइल. लक्षात आलं? आणि थर्मल किंवा हायड्रो पॉवर प्लांट जे असेल त्याचं काय असेल वॉटर असेल. इफिशियन्सी असेल 30 to 35%. एज इफिशियन्सी किती असेल 85 to 90%. म्हणजे इफिशियन्सी ऑफ हायड्रो पॉवर प्लांट इज मोअर. त्यानंतर कॉस्ट जी असेल याची हाय असेल. याची कॉस्ट कशी असेल सुरुवातीला हाय आहे पण नंतर रनिंग मध्ये कशी असेल लो असेल. त्यानंतर पोल्युशन याच्यापासून 100% पोल्युशन होतं, याच्यापासून पोल्युशन होणार नाही. आणि लाईफ जी असेल ती थर्मलची कमी आहे आणि हायड्रो पॉवर प्लांटची कशी असेल जास्त आहे, अप टू 50 years किंवा 50 years पेक्षा जास्त असेल. ओके. त्याच्यानंतर बघा एक अजून तुम्हाला एक महत्वाचं इथे दिलं आपण की महाराष्ट्रामध्ये थर्मल पॉवर प्लांट कुठं कुठं आहे, बरोबर आहे. हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, थोडं लक्षात ठेवा. इथं कोराडीमध्ये असेल, चंद्रपूरमध्ये पण आहे, नाशिकमध्ये आणि भुसावळमध्ये, हे 4 ठिकाणी आपले प्लांट आहे. ओके. आणि हायड्रो पॉवर प्लांट त्याच्यामध्ये पण बघा हायड्रो जो असेल तर तो कुठं कुठं दिला, एक कोयना, विरा, भिवपुरी आणि खोपोली. ओके. आणि मायक्रो हायड्रो जे असेल तिथे पानशेत, पावना आणि मातसा. ओके. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट जो असेल सेकंड युनिट आपला कोणता आहे बघा, इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटर कनेक्टेड पॉवर सिस्टम. ओके. आता त्याच्यामध्ये थोडं ह्या जो असेल हा थोडा कन्सेप्च्युअल किंवा न्यूमेरिकल बेस पॉइंट आहे बघा. त्याच्यामध्ये लोड कन्सेप्ट जे असेल ते इकॉनॉमिकमध्ये सरळ सरळ काय की आपण जी कॉस्ट वगैरे काढत असतो किंवा आपण जे जनरेशन करणार आहे तर त्याच्या कॉस्टचा विचार केला जातो. म्हणजे आपण खर्च वगैरे किती करणार किंवा त्याच्यापासून आउटपुट किती मिळणार या गोष्टी तिथे विचार केला जातो बघा. आता त्याच्यामध्ये आपण बघितलं की बेस लोड प्लांट असतो आणि पीक लोड प्लांट असतो दोन. ओके. आता बेस लोड प्लांट आणि पीक लोड प्लांट असतो हे जे शो करतो आपण त्याला म्हणतो आपण लोड कर्व. ती एक डायग्राम आपण बघत असतो. ओके. तर बेस लोड प्लांट मध्ये कोण कोण येतं, एक असेल थर्मल पॉवर प्लांट आणि दुसरा कोणता असतो न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ओके. आणि हे जे असतात हे कसे असतात कंटिन्युअसली रन मध्ये असतात. लक्षात आलं? आणि पीक लोड म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला जास्त लोडची गरज असेल, ज्यावेळेस लोडचा जास्त डिमांड असेल त्यावेळेस त्याचा यूज करतो. तर रन्स ड्युरिंग पीक डिमांड ते कोणते असतात हायड्रो किंवा गॅस. लक्षात आलं? ओके. कारण हे इनिशियल इन्स्टंट स्टार्ट होतात, हे स्टार्ट व्हायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर बघा लोड कर्व आपण जो डिस्कस केला होता तो लोड कर्व जो असेल त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे दोन पार्ट असतात, बरोबर. त्याच्यामध्ये एका ऍक्सिसवर डिमांड असेल, एका ऍक्सिसवर काय असेल टाइम असेल, बरोबर. तर लोड ड्युरेशन कर्व जो असेल तर त्याच्यामध्ये बघा आपण आता लोड कनेक्टेड फर्म पॉवर कोड हॉट रिझर्व्ह आणि स्प्रिंग रिझर्व्ह रिलेबिलिटी मेजर्स. म्हणजे याचा अर्थ काय, आता याच्यामध्ये आपण पॉईंट बघणार आहे जनरेशन, कॉस्ट ऑफ जनरेशन हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला डायरेक्ट न्यूमेरिकल पिन विचारले जातात आणि याच्यावर तुम्हाला डायरेक्ट डिफिनेशन विचारल्या जातात. ओके. आता त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिली असेल ऍव्हरेज डिमांड. ओके. मी शॉर्ट मध्ये सगळ्या डेफिनेशन दिले आहेत मला. ऍव्हरेज डिमांड काय, द रेशो ऑफ एनर्जी अपॉन टाइम. ओके. त्याच्यानंतर बघा सेकंड जे असेल कोणती मॅक्झिमम डिमांड, बरोबर आहे. मॅक्झिमम डिमांड जे असेल मॅक्झिमम डिमांडचा अर्थ काय होतो नथिंग बट हायेस्ट लोड. ओके. त्यानंतर डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर काय बघा, डी इज इक्वल टू काय एम अपॉन सी कनेक्टेड लोड. त्याला कसं लक्षात ठेवायचं बघा, डान्सर मिथुन चक्रवर्ती. ही तुम्हाला एक शॉर्टकट लक्षात ठेवा. त्याला कसं लक्षात ठेवायचं डिमांड फॅक्टरला, डान्सर मिथुन चक्रवर्ती. ओके. त्यानंतर बघा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर, त्याचा काय ऍव्हरेज लोड अपॉन रेटेड कॅपॅसिटी. म्हणजे बघा पीसीएफ जो असेल त्याचा कसं लक्षात ठेवा, ऍव्हरेज लोड अपॉन रेटेड कॅपॅसिटी. क्लिअर आहे? त्याच्यानंतर प्लांट यूज फॅक्टर म्हणजे पीसीएफ जो असेल त्याच्यानंतर काय पीयूएफ. ओके. पीयूएफ चं काय ऍव्हरेज लोड अपॉन एनर्जी यूज अपॉन काय असेल प्लांट कॅपॅसिटी इंटू हावर्स लोड. ओके. त्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टर, हा पण एक इम्पॉर्टंट आहे, तो पण लक्षात ठेवा. इंडिव्हिज्युअल मॅक्स डिमांड अपॉन सिस्टीम मॅक्स डिमांड. ओके. त्यानंतर बघा तुमचा लोड फॅक्टर. ओके. लोड फॅक्टर काय ऍव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम लोड. याला कसं लक्षात ठेवायचं तुम्ही, याला म्हणायचं लाल आर्म. काय म्हणायचे लाल आर्म. लाल आर्म म्हणजे काय, लाल आर्म म्हणजे काय लोड फॅक्टर अपॉन ऍव्हरेज अपॉन मॅक्झिमम. ओके. म्हणजे असेल लोड फॅक्टरचे डेफिनेशन. इट इज द रेशिओ ऑफ ऍव्हरेज अपॉन मॅक्झिमम लोड. ओके. आणि लास्ट जो असेल तो कोणता आहे प्लांट लोड फॅक्टर. ओके. एनर्जी जनरेटेड अपॉन मॅक्झिमम कॅपॅसिटी इंटू टाइम. हे शॉर्ट मध्ये मी सगळे तुम्हाला फॉर्म्युले वगैरे दिलेले आहेत. ओके. ते तुम्ही थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट
आता जनरेटर युनिट जे असेल, ओके, आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला याच्यामध्ये काय डिस्कस करता येईल बघा. चॉईस डिपेंड ऑन लोड पॅटर्न किंवा इकॉनॉमी ऑफ रिलायबिलिटी, ओके, आणि कंबाईन ऑपरेशन मध्ये बघितलं काय बेटर लोड मॅनेजमेंट अँड इफिशियन्सी, ओके. आता इथं बघा ग्रीड सिस्टम फॉल्ट. आता ग्रीड सिस्टम मध्ये फॉल्ट जे असेल ते कशामुळे होऊ शकतात? ओव्हरलोडिंग असेल, लाइटनिंग असेल, इक्विपमेंट फेल. मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये देतोय, हे आपल्याला एक्झामच्या वेळेस खूप कामी येईल, ओके. त्यानंतर इम्पॅक्ट जो असेल तो काय ब्राऊन आउट, व्होल्टेज ड्रॉप किंवा ब्लॅक आउट, टोटल लॉस. लक्षात आलं? ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा पुढचा जो युनिट असेल त्याला आपण शॉर्ट मध्ये कसं डिस्कस करू शकतो. बघा थर्ड युनिट ट्रान्समिशन लाईन कंपोनंट्स पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स, ओके. त्याच्यामध्ये बघा ट्रान्समिशन सिस्टम जे असेल त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असेल ते सिंगल लाईन डायग्राम असेल, ओके. तर सिंगल लाईन डायग्राम तुम्हाला शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवता येईल बघा. आता त्याच्या आधी थोडं आहे ना आपण सिंगल लाईन डायग्रामच्या अगोदर थोडं क्लासिफिकेशन बघू. म्हणजे जी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली ती आपल्याला ट्रान्समिट करायची आहे, बरोबर आहे. आता ट्रान्समिट करण्यासाठी थोडं आपण क्लासिफिकेशन डिस्कस करू बघा. त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी, ओके. आता प्रायमरी जे असेल त्याच्यामध्ये किती वापरतो आपण 66 to 40 kV ट्रान्समिशन आणि सेकंडरी मध्ये किती वापरतो आपण 11 to 33 kV सब ट्रान्समिशन, ओके. आता स्टँडर्ड व्होल्टेज जे असेल आपल्या इंडियामध्ये कोणकोणते आहेत? 11, 33, 66, 132, 220 अँड 400 kV, ओके. आणि त्याच्यामध्ये कंपाऊंड कोणकोणते आपण वापरत असतो? एक सपोर्ट असतात, त्यामध्ये आपण पोल किंवा टावर, ओके. इन्सुलेटर्स कोणकोणते असतात? पिन इन्सुलेटर, सस्पेन्शन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेशन, ओके. स्ट्रेन इन्सुलेटर असेल, बरोबर आहे. त्यानंतर कंडक्टर जे असेल ते कोणकोणते वापरतो आपण? याच्यामध्ये अजून आहे ACSR आणि कॉपर आणि ॲल्युमिनियम. क्लिअर आहे? हा. आणि कन्स्ट्रक्शन मेथड जे असेल म्हणजे त्याच्यामध्ये जे असेल की कोणकोणते आपण डिझाईन करताना वापरत असतो बघा. 1100 किंवा 220 किंवा 400 kV, ओके. यूज टावर, इन्सुलेटर्स, क्लिअरन्स अँड सॅग डिझाईन, ओके. आता हे पॉईंट काय असेल ते आपण डिस्कस करूया बघा. हा, त्याच्यामध्ये अजून नेक्स्ट बघा इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणकोणते असतात? एक असतो रेजिस्टन्स, दुसरा असतो इंडक्टन्स आणि तिसरा असतो कॅपॅसिटन्स. त्यामध्ये आपण आर पॅरामीटर, एल पॅरामीटर आणि सी पॅरामीटर, बरोबर. आणि हे डिपेंड ऑन लेंथ असते, बरोबर आहे. तर हे जे असेल हे कशावर ठरवत असतो आपण? लेंथ. आता ट्रान्समिशन ऑफ लेंथ जे असेल त्याचे क्लासिफिकेशन 3 याच्यात केलं. एक शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मिडियम ट्रान्समिशन लाईन आणि एक लॉंग ट्रान्समिशन लाईन, बरोबर आहे. त्याच्यावरून बघा आता शॉर्ट लाईन परफॉर्मन्स काय असतो बघा. एफिशियन्सी जर त्याची बघितली तर आउटपुट आपण इनपुट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेग्युलेशनचं काय असेल? सेंडिंग व्होल्टेज अपॉन सेंडिंग व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग व्होल्टेज अपॉन रिसिव्हिंग व्होल्टेज, ओके, इंटू 100. आणि पॉवर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा एफिशियन्सीचा आणि रेग्युलेशनचा, ओके. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये काम येईल. पॉवर फॅक्टर इफेक्ट जो असेल व्होल्टेज तो काय असेल? वेक्टर डायग्राम व्हेरी विथ लॅग किंवा लीड पॉवर फॅक्टर, ओके. आता मीडियम लाईन रिप्रेझेंटेशन जे असेल त्याच्यामध्ये बघा नॉमिनल टी मेथड असतील, नॉमिनल पाय मेथड आणि एंड कंडेन्सर मेथड. याच्यामध्ये 3 मेथड असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं ना शॉर्ट, जसं आपण शॉर्ट थोडं डिस्कस केलं. मीडियमचं काय असेल त्याच्यामध्ये 3 मेथड आहे, नॉमिनल टी, नॉमिनल पाय आणि नॉमिनल कंडेन्सर मेथड. लक्षात आलं? हा, त्यानंतर नेक्स्ट बघा. हा, आता त्याच्यामध्ये काही इफेक्ट असतील, बरोबर. ते इफेक्ट कोणकोणते असतात? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असतो स्किन इफेक्ट, ओके. हा, त्याच्यानंतर प्रॉक्सिमिटी इफेक्ट आणि त्यानंतर ट्रान्सपोजिशन. बघा स्किन इफेक्टचा अर्थ काय होतो? करंट क्राउड ऑन कंडक्टर सरफेस ऍट हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय? सरळ सरळ की करंट जो असेल तो कंडक्टरच्या एकदम आउटर स्पेसला जास्तीत जास्त फ्लो होत असेल. इंटरनली किंवा इनर स्पेस जो असेल तो एमटीआय किंवा त्याच्यामध्ये करंट फ्लो होत असेल. दॅट इज कॉल्ड स्किन इफेक्ट. आता प्रॉक्सिमिटी इफेक्ट म्हणजे काय? करंट डिस्ट्रीब्युशन अफेक्टेड बाय नियर बाय कंडक्टर. म्हणजे काय की दुसऱ्या कंडक्टरवर एखाद्या कंडक्टरचा इफेक्ट होत असेल त्याला आपण प्रॉक्सिमिटी इफेक्ट म्हणजे डिटेलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, ओके. त्यानंतर असतं ट्रान्सपोजिशन. आता ट्रान्सपोजिशन जे असेल तर त्याच्यामध्ये अनबॅलन्स होत असतं, ओके. तर ते अनबॅलन्स असेल ते रिड्यूस करण्यासाठी आपण ट्रान्सपोजिशन वापरत असतो. तुम्ही अशा प्रकारे डायग्राम बघितलं असेल बघा, ओके. तर ही जी असेल ती ट्रान्सपोजिशनची डायग्राम असते, ओके. अशा प्रकारे तुम्हाला ती डायग्राम बघायला मिळेल. क्लिअर आहे? हा, त्यानंतर नेक्स्ट पुढचा युनिट असेल आपण तो बघूया. फोर्थ युनिट जो असेल आपला, हा, त्याच्यामध्ये बघा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन HVAC आणि HVDC आपण डिस्कस करायचे. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज DC असेल, ओके. आता त्याच्यामध्ये नीड काय असेल तर ती नीड म्हणजे काय? लॉंग डिस्टन्स. HVAC काय असेल? लॉंग डिस्टन्स असेल आणि हाय कॅपॅसिटी ट्रान्समिशन असेल. क्लिअर आहे? हा, कंपाऊंड कोणते वापरतो आपण त्यामध्ये? ट्रान्सफॉर्मर, बसबार, सर्किट ब्रेकर, रिएक्टर, रिले आणि फॅक्स, ओके. हा, त्यानंतर बघा STLS, ओके. हा कंडक्टर जो असेल तो हाय स्ट्रेंथ साठी वापरतो आपण. लो सॅग, हाय करंट कॅपॅसिटर, ते स्पेसिफिकेशन लक्षात ठेवा. अजून महत्वाचं याच्यामध्ये फेरंट इफेक्ट नावाची कन्सेप्ट आहे. फेरंट इफेक्ट काय? व्होल्टेज राईट ऍट नो लोड. म्हणजे काय? फेरंट इफेक्ट म्हणजे नो लोडला जर तुमचा व्होल्टेज म्हणजे सरळ सरळ काय की विदाऊट लोडचा जर तुमचा सेंडिंग पेक्षा जर रिसिव्हिंगचा व्होल्टेज जास्त असेल त्याला म्हणतो आपण
फिरन्सी इफेक्ट. त्यानंतर कोरोना इफेक्ट. आता कोरोना इफेक्ट म्हणजे तुम्हाला थोडं बघितलं असेल तुम्ही, हे मोठमोठाले जसे की 4 लाख व्होल्टेजची लाईन आपली ट्रान्समिट झाली असेल, जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला असा चर्रर्र आवाज येतो बघा. तर तो जो इफेक्ट असतो त्याला म्हणतो आपण कोरोना इफेक्ट. तर तो आयोनायझेशन अराउंड कंडक्टर, म्हणजे कंडक्टरच्या आसपास जे गॅसेस असतात त्याचं आयोनायझेशन झालं असतं, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये एक नॉईज तयार होतो. ओके, त्याला म्हणतो आपण कोरोना इफेक्ट. ओके, त्यानंतर बघा लाईन कंपेन्सेशन म्हणजे इम्प्रूव्ह व्होल्टेज अँड पॉवर ट्रान्सफर. लाईन कंपेन्सेशन आपण काय वापरतो, व्होल्टेज इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी. ओके, त्यानंतर बघा HVDC. त्याचे नीड काय, लॉंग डिस्टन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट मध्ये पण खूप महत्वाचे पॉईंट आहे. लॉंग डिस्टन्स, अंडर सी आणि सिंक्रोनस नीड लिंक. त्यानंतर कंपाऊंड करून कधी वापरतो आपण, कन्व्हर्टर स्टेशन, इलेक्ट्रोड्स आणि फिल्टर. ओके, ऍडव्हान्टेज काय काय, लो लॉस, स्टेबल आणि लेस कोरोना. लिमिटेशन काय, कॉस्टली कन्व्हर्टर, म्हणजे कन्व्हर्टर वापरल्यामध्ये थोडं कॉस्टली जातो, कारण एसी कशामध्ये करावं लागतं आपल्याला, डीसी मध्ये. आणि टाईप्स कोणकोणते असेल त्याच्यामध्ये असतो, एक मोनोपोलर, बायपोलर आणि होमोपोलर. हे ऑलरेडी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके बघा, त्यानंतर नेक्स्ट आपण डिफरन्स बघूया एसी आणि डीसी. HVAC आणि HVDC मध्ये काय काय असतं बघा. लॉसेस जे असतात ते HVAC मध्ये 100% व्हॅल्यू जास्त असेल, डीसी मध्ये कमी असतात. लो इनिशियल म्हणजे सरळ सरळ काय की सुरुवातीला याची कॉस्ट कमी आहे, बरोबर आहे, आणि हे जे असेल कन्व्हर्टर वगैरे यूज केल्यामुळे त्याची कॉस्ट काय थोडी जास्त जाते. ओके, याची स्टेबिलिटी सुद्धा कमी आहे, स्टेबिलिटी जास्त आहे. आणि डिस्टन्स जो असतो ते शॉर्ट डिस्टन्स साठी आपण एसी वापरतो आणि लॉंग डिस्टन्स साठी आपण डीसी वापरतो. ओके, शॉर्ट डिस्टन्स साठी आपण डीसी वापरत नाही, कारण शॉर्ट साठी खूप तो कॉस्टली जातो, लॉंग साठी थोडा परवडतो. ओके, हे असं तुमचं एसी आणि डीसीचं कम्पॅरिझन. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट असेल 5th युनिट. त्याला आपण थोडं शॉर्ट मध्ये ओळखूया. बघा, डिस्ट्रीब्युशन लाईन कंपोनंट्स, पॅरामीटर अँड परफॉर्मन्स. ओके, त्याच्यामध्ये बघा आता आपण लाईन जनरेट केली, आता ट्रान्सफर सुद्धा केली, आता आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये आलोय. बघा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये बघा ट्रान्सफर पॉवर फ्रॉम सबस्टेशन टू कंझ्युमर, म्हणजे आपल्याला कंझ्युमर पर्यंत लाईट आणायची, त्यासाठी आपण डिस्ट्रीब्युशन बघत असतो. याच्यामध्ये पण काय, सिंगल लाईन डायग्राम तुम्ही एकदा बघून घ्या. सिंगल लाईन डायग्राम एकदम सिंपल आहे. आता डिस्ट्रीब्युशन मध्ये क्लासिफिकेशन कशी केली आपण ते बघू. बघा, प्रायमरी व्होल्टेज आणि सेकंडरी व्होल्टेज. प्रायमरी काय असेल तुमचा 11 to 33 आणि सेकंडरी जो असेल तो 230 to 400 व्होल्टेज. आता इंडियामध्ये आपले डिस्ट्रीब्युशनचे स्टँडर्ड व्होल्टेज कोणकोणते आहेत, 220 सिंगल फेज साठी आणि 40 किंवा 440 3 फेज साठी. त्यानंतर कंपाऊंड असेल बघा, कंपाऊंड कोणकोणते असतात, सपोर्ट साठी आपण काय काय वापरत असतो, पोल्स असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये स्टील पोल असू शकतात किंवा RCC असेल. ओके, त्यानंतर इन्सुलेटर कोणकोणते वापरतो आपण, पिन इन्सुलेटर असेल आणि शाखल इन्सुलेटर असेल. बघा, मी ट्रान्समिशनचे इन्सुलेटर त्या ट्रान्समिशन मध्ये सांगितले आणि डिस्ट्रीब्युशनचे डिस्ट्रीब्युशन मध्ये सांगतो, पिन इन्सुलेटर आणि शाखल टाईप इन्सुलेटर. आणि कंडक्टर जे असेल आपण कोणकोणते वापरतो, ACSR आणि XLPE केबल. हे लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवाल केबलच्या. तर त्यानंतर बघूया डिस्ट्रीब्युशन इरेक्शन. ओके, आता त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनचे दोन मेथड, एक असेल अंडरग्राउंड आणि दुसरे असेल ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बघा व्होल्टेज कोणकोणते असतात, 220, 400, 11 kV आणि 33 kV. ओके, आता फिडर स्कीम जी असेल त्याच्यामध्ये कशी असते, आता फिडर जे आपण बघितले त्याच्यामध्ये बघा 3 टाईपचे फिडर आहे, एक रॅडियल, दुसरा असतो रिंग आणि तिसरा असतो ग्रीन टाईप. ओके, आता रॅडियल मध्ये डिस्क्रिप्शन जर बघितलं तर कसं आहे, थोडा सिंपल आहे, पण रिलायबिलिटी त्याची कशी आहे, लो आहे, बरोबर आहे. रिंग मध्ये काय, कंटिन्युअस सप्लाय पॉसिबल आहे, म्हणजे काय, हे एखाद्या ठिकाणचा एखादा सबस्टेशन डिस्टर्ब जरी झाला किंवा फॉल्ट जरी झाला तर बाकीच्या सबस्टेशनवर त्याचा परिणाम होणार किंवा बाकीच्या फिडरवर त्याचा परिणाम होणार, दॅट इज कॉल्ड ॲज रिंग. आणि ग्रीड जे असेल याची रिलायबिलिटी खूप हाय असते, हे जास्त ॲडव्हान्टेजेबल आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आता परफॉर्मन्स बघा, व्होल्टेज ड्रॉप जो असेल, आता याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप जर तुम्ही बघितला तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, I into R into I upon I into X, डिपेंड ऑन पॉवर फॅक्टर. त्यानंतर याच्यामध्ये बघा परफॉर्मन्स मध्ये व्होल्टेज ड्रॉप I into R plus IX डिपेंड ऑन पॉवर फॅक्टर, सेंडिंग अपॉन रिसिव्हिंग अँड व्होल्टेज कॅल्क्युलेशन आपण फेजर डायग्राम काढत असतो, बरोबर आहे. त्यानंतर सबस्टेशन मध्ये बघा त्याचे टाइप्स कोणकोणते असतात, साईट आणि प्रॉक्स आणि कॉन्स. म्हणजे याचा अर्थ काय बघा, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सबस्टेशनच्या टाइप्स मध्ये काय काय बघितलं आपण, स्टेप अप असेल, स्टेप डाऊन असेल, डिस्ट्रीब्युशन आणि स्विचिंग. ओके, त्यानंतर साईट असेल काय असेल, नियर लोड सेंटर असलं पाहिजे, असेसिबिलिटी पाहिजे आणि सेफ्टी पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रॉक्सिबिलिटी असेल, इझी मेंटेनन्स आणि रिलायबिलिटी आणि लँड कॉस्ट. ओके,
त्यानंतर बघा सिंगल लाईन डायग्राम मध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर 33/11 kV सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर, आयसोलेटर, CB